जसं आपण आपल्या मुलांना वॅक्सिन्स देतो आणि त्यांना रोगांपासून प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना आखतो, तसंच मित्रांनो आज मी आणखी एक मोलाची भर त्याच्यामध्ये घालणार आहे. जर सपोज आपण आपल्या मुलाला जर होमिओपॅथी औषधं जर दिली आणि जर त्यांना त्याचा बऱ्याच आजारांचा प्रतिबंध करण्यामध्ये जर आपण मदत करू शकतो तर यात वाईट काय. तर मित्रांनो, जर आपण होमिओपॅथी औषधाने कुठलाही आजार त्याची जी इंटेन्सिटी आहे जर तो आपल्यावर येणार असेल तर तो आधीच रोखवू शकतो आणि त्याला बरंही करू शकतो. जसं की एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जसं दमा आहे, सर्दी आहे, खोकला आहे, जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर अशा पद्धतीचे कुठले डिसीजेस असतील की जे मुलांना तुम्ही बघताय की वारंवार सर्दी होते, वारंवार आजारी पडतोय, वारंवार त्याला ताप येतोय किंवा त्याला डेंग्यू किंवा असे अनेक आजारांना तो नेहमी प्रोन आहे, तर मित्रांनो जर आपण होमिओपॅथी औषध दिले तर नक्कीच त्याची प्रतिकारक्षमता सुधारू शकते. अशीच एक केस सांगतो. एक मुलगा होता लहान, त्याला अचानक डेंग्यूचं निदान झालं आणि त्याच्या पेशी ज्या आहेत त्या खालवत गेल्या. त्या फक्त सांगतो तर त्या काय की लगेच 1 ते 2 दिवसामध्ये त्या 9,000 आल्या होत्या आणि ज्या की 1.5 लाखाच्या वर असायला हव्या. होमिओपॅथीच्या मदतीने आज तो मुलगा एकदम छान आहे. 3च दिवसामध्ये त्याच्या ज्या प्लेटलेट्स होत्या त्या जवळपास 1.5 लाखाच्या वर गेल्या. जवळपास 1,95,000 त्याच्या प्लेटलेट्स आल्या होत्या. तसंच WBC सुद्धा जर कमी होत असतील, पेशी नेहमी कमी होत असतील तर आपण याला बरं करू शकतो होमिओपॅथीच्या मदतीने. ते फक्त तुमची प्रतिकार क्षमता वाढवून.